एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर शहरात रात्री 8च्या दरम्यान बंदूक आणि कोयता घेऊन श्री समर्थ ज्वेलर्स नावाच्या दुकान लुटण्याचा प्रयत्न आठवी जवळील पाण्याच्या टाकी जवळ घडला। टी शर्ट आणि काळी पॅन्ट घालून चेहऱ्याला झाकून आलेल्या तिघांपैकी दोघांनी दुकानात चोरी करण्यास दीपक वेदपाठक व कर्मचाऱ्याला बंदूक कोयत्याची भीती दाखवली। त्यानंतर भीतीपोटी जोरात ओरडल्याने चोरांनी तेथून काढता पाय घेतला। अवघ्या 33 सेकंदाच्या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ही घटना शनिवारी रात्री 7:47 सुमारास घडली। या प्रकरणी ज्वेलरीचे मालक दीपक वेदपाठक यांनी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे रात्री उशिरा तक्रार दिली। जेमतेम 25 ते 30 वयाच्या चोरांनी दुकानात घुसताच एकाने बॅगमधील कोयता बाहेर काढला तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक बाहेर काढली। एकाने दुकानात फिरून कामगारांना भीती दाखवली तर दुसऱ्याने कोयता हातात घेतल्याने बॅग भरण्याचा इशारा करत कोयता वेदपाठक यांच्या गळ्यापर्यंत नेला। त्यामुळे भीतीपोटी दुसऱ्या बाजूला सरकले। चोराने हातातील कोयता काचेवर मारून काच फोडली। त्यामुळे वेदपाठक यांच्या आवाजाने चोर भेदरले आणि लगेच काढता पाय घेतला। या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी घटनास्थळी माहिती घेतली व वरिष्ठांना कळविले। माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय काबडे, डॉक्टर अश्विनी पाटील, एसीपी दिलीप पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पुढील सूत्रे हलवली। दुचाकीवरून तिघेजण आले, त्यातील दोघेजण दुकानात शिरले। त्यातील एकाने काळा टी शर्ट काळी पॅन्ट घातला होता, दुसऱ्याने लाल टी शर्ट घातला होता, त्याच्या हातात बंदूक होती, तिसरा हा नंबर प्लेट नसलेली इलेक्ट्रिक दुचाकीवर बसला होता, अशी माहिती नागरिकांनी दिली। शनिवारी सायंकाळी वेदपाठक दुकानात होते। ते आपल्या बहिणीशी फोनवर बोलत होते। त्याच वेळेस दुकानात चोर शिरले। चोरांनी कोयता दाखवल्याने वडील भीतीपोटी चोरात किंचाळले। बहिणीने मला फोन करून माहिती सांगितली। मी दुकानात येईपर्यंत चोर तेथून पळून गेले होते, अशी माहिती नितेश वेदपाठक यांनी दिली।